हरिओम. आपण पसायदानामध्ये 9 पैकी 3 ओव्यांचा अभ्यास केला. विश्वात्मक देवाकडे माऊलींनी काय मागितलं आहे, कोणत्या प्रकारचं दान मागितलेलं आहे, याचा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर आज आपल्याला चौथी ओवी शिकायची. चौथ्या ओवीचा अभ्यास करायचा. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. या ठिकाणी काही वेळेला पाडबेल असेल, म्हणजे दुसऱ्या एखादा शब्द असेल. भूमंडळीच्या ऐवजी भूतळी असा शब्द दिसेल. भेटतूच्या ऐवजी भोटवतया असा शब्द असेल. याला पाडबेल म्हणतात. तरी देखील त्याच्या अर्थामध्ये काही बदल होत नाही, अर्थ तोच राहतो. आता याच्यामध्ये काही शब्द आहेत त्याचे आपण अर्थ बघूया. वर्षत म्हणजे वर्षाव करीत, वर्षाव करीत. सकळ म्हणजे सर्व, सकळचा अर्थ म्हणजे सर्व. ईश्वरनिष्ठ म्हणजे आस्तिक, ज्यांची ईश्वरावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, असे आस्तिक, त्यांना म्हणायचं ईश्वरनिष्ठ. मांदियाळी म्हणजे समुदाय, समूह, दिंडी, समुदाय, समूह किंवा दिंडी म्हणतात. पंढरपूरला जी जाते वारीसाठी ती दिंडी, म्हणजे तो समुदाय असतो लोकांचा. म्हणून मांदियाळीचा अर्थ आहे समुदाय, समूह, दिंडी. मंगळ म्हणजे शुभ, मंगळचा अर्थ आहे कल्याण, सुख. अनवरत, अनवरतचा अर्थ आहे सदैव, निरंतर, अखंडित, असे काही शब्दांचे अर्थ आहेत. ओवीचा अर्थ काय? माऊली म्हणतात प्राणी मात्रांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या, प्राणी मात्रांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या किंवा संपूर्ण प्राणीमात्रांचे कल्याण करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय, ईश्वरनिष्ठांचे समूह या भूतलावर निरंतर, अखंडित सर्व प्राण्यांना भेटावेत. भेटत म्हणजे भेटावेत, सर्व प्राणीमात्रांना भेटावेत. म्हणजेच सर्व प्रकारच्या मांगल्याचा वर्षाव करणाऱ्या, ईश्वराप्रती श्रद्धा, निष्ठा असलेल्या सज्जनांचे समुदाय, ईश्वराप्रती श्रद्धा, निष्ठा असलेल्या सज्जनांचे समुदाय पृथ्वीवर जन्माला यावेत, पृथ्वीवर जन्माला यावेत आणि सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या सहवासाचा सतत लाभ व्हावा. आणि सर्व प्राणीमात्रांना अशा सज्जनांच्या समुदायांचा सहवासाचा सतत लाभ होत जावा, लाभ व्हावा. वर्षाचा आपण अर्थ पाहिला, वर्षाव करणाऱ्या, सर्व प्रकारच्या मांगल्याचा, सर्व प्रकारच्या सुखाचा, सर्व प्रकारच्या शुभ गोष्टींचा, कल्याणकारक गोष्टींचा
वर्षाव करणार. पाऊस पडला जास्ती की आपण बोलतो आता वर्षाव झाला, पाण्याचा वर्षाव झाला. हिंदीमध्ये पावसालाच वर्षा म्हणतात. मुळामध्ये पावसाला हिंदीमध्ये वर्षा म्हणतात. आणि आपले जे 6 ऋतू आहेत, मुख्य 3 आहेत आणि त्याला उप असलेले 3, त्यामध्ये देखील म्हणतात वर्षा ऋतू. म्हणजे त्यावेळेला सर्वत्र पाण्याचा वर्षाव होत असतो आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे सर्व मांगल्याचा वर्षाव करणार आहे. माऊली येथे म्हणतात सकळ मंगळी. सकळ म्हणजे संपूर्ण. आपण पाहिलात सकळचा अर्थ आहे सर्व. यावरून आपल्याला असं दिसतं की ज्या अर्थी सकळ आहे, संपूर्ण आहे, त्या अर्थी अपूर्ण काहीतरी असणार. ज्या अर्थी संपूर्ण आहे त्या अर्थी अपूर्ण काहीतरी असणार. ज्या अर्थी हे अपूर्ण आहे ते दुसरे मंगळ असले पाहिजे. अपूर्ण असे काही दुसरे मंगळ असले पाहिजे. आपण व्यवहारामध्ये सर्वसाधारण माणसे ज्याला मंगळ समजतात, मंगल नाही, ते अपूर्ण किंवा अर्धवट मंगल. खरं नाव त्याला दिलेलं आहे मंगळ, पण ते अमंगल असं आपण समजतो. पण साधू संत ज्याला मंगळ म्हणतात ते संपूर्ण मंगळ आहे, संपूर्ण कल्याणकारक आहे, संपूर्ण शुभदायक आहे. मग व्यावहारिक माणसे मंगल कशाला समजतात? मंगल कशाला समजतात? समजता शब्द महत्त्वाचा आहे. ते मंगल नसते, मुळाशी ते अमंगल असते, पण आपण त्याला मंगल समजतो. आपण ऐकतो बऱ्याच वेळेला आमच्याकडे मंगल कार्य आहे. आता तो सीझनच आहे, ऋतू आहे. आमच्याकडे मंगल कार्य आहे म्हणजे लग्न समारंभ आहे, शुभविवाह असे त्याला दुसरे नाव आहे. म्हणजे हे मंगल कार्य आहे, शुभ कार्य आहे, म्हणून आपण म्हणतो शुभविवाह. पण गंमत अशी होते, लग्नानंतर दोघांचे पटले नाही, कुटुंब नांदले नाही, घटस्फोट घेतला गेला किंवा लग्नानंतर दोघांपैकी एक जण निवर्तले म्हणजे निधन पावले, तर त्या मंगलाचे मंगलत्व राहत नाही. म्हणजे ते मंगलच असून अमंगल होते, त्यातले मंगलत्व राहत नाही. दुसरे उदाहरण म्हणजे मुलगा झाला, सोन्याचा दिवस उगवला, चांगली घटना घडली, मंगलमय घटना घडली, आनंददायक घटना घडली, पेढे वाटू लागले, लोकांना पेढे वाटायला लागले. पण या मंगलामागे जर पेढे वाटता वाटता हॉस्पिटलमधून नूतन चिरंजीव आटोपल्याचा निरोप आला, म्हणजे काय झाले? मंगलाचे रूपांतर अमंगलात झाले. व्यवहारामध्ये जे जे आपण मंगल मानतो त्याच्या मुळाशी असं अमंगल आहे. कुठे आपण कामाला निघावे आणि मांजर आडवे गेले किंवा प्रेत आडवे गेले की आपण म्हणतो अमंगल. आपल्या मंगल आणि अमंगलाच्या व्याख्या काय बघा. एखाद्या सुवासिनीची, लग्न आलेल्या स्त्रीची बांगडी फुटली तर फुटली म्हणायचे नाही, वाढवली म्हणायची. कारण फुटली हे काय आहे? अमंगल आहे. खळं आपल्याला माहीत असेल, खळ्यामध्ये पाचोळा असतो, तो पाचोळा झाडले म्हणायचे नाही, तर खळे मिळवले म्हणायचे. कारण झाडले शब्द काय? अमंगल आहे. सारांश काय? व्यवहारामध्ये मंगल आणि अमंगलाची भेसळ आहे. मंगल काय अमंगल काय निश्चित आपल्याला सांगता येत नाही व्यवहारामध्ये. आणि असं असल्या कारणाने त्यातून दुःखच निर्माण होणार. पडलेत पदरात तर दुःख मिश्रित सुख पडणार.
दुःख आपल्याला पदरी पडणार, पण एका सुख मिळाले आपल्याला तर त्याच्यामागे दुःख असणार, दुःख मिश्रित सुख असणार. पण मनुष्याला कसं सुख पाहिजे? कधी न संपणार, ज्याच्यामध्ये सुखामध्ये दुःख नाही असं सुख पाहिजे. माणसाला असले अर्धवट मंगल नको असते, त्याला पूर्णपणे 100% निर्भेळ मंगल पाहिजे असते. आणि अशा 100% निर्भेळ मांगल्याचा संत सतत वर्षाव करीत असतात. अशा निर्भेळ 100% मांगल्याचा वर्षाव संत सतत करीत असतात. वास्तविक मांजर जाणे, बांगडी फुटणे, प्रेत आडवे जाणे इत्यादी घटनांचा आणि त्याच्यामागे असलेल्या मंगल अमंगलाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. ती जगरहाटी आहे, जगाची एक ती परंपरा आहे म्हणूया आपण, जगरहाटी आहे. पण या जगरहाटीशी माणसे आपले ममत्व जोडतात, आपलेपणा जोडतात, माझेपणा जोडतात आणि म्हणून ते शोक मोह इत्यादीच्या आहारी जाऊन दुःखी होतात. अशा घटनांशी आपले ममत्व जोडले तर मग आपल्या पदरी शोक येतो आणि मग आपल्याला दुःख होते. एक उदाहरण आहे की आपण अशा या नको त्या गोष्टीची ममत्व जोडतो, मग आपल्याला दुःख होते. एक शहरी विद्यार्थी, शहरातला विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या आजोळी हवा पालटण्यासाठी जाऊन राहील, गावाला गेला. ते खेडेगाव होते. रात्री जेवणेवर झाल्यानंतर सर्वांची जेवणे आटोपली आणि नंतर सगळेजण चांदण्यामध्ये गप्पा मारीत बसले. तेवढ्यात काय झालं, एक माणूस घाईघाईने आला, लगबगीने आला आणि सांगू लागला, अहो तुम्ही काय गप्पा मारीत बसलात? आपल्या गावचे ते नगरशेठ आहेत ना, त्यांची मुलगी अतिशय आजारी आहे, आता ती जगेल की मरेल अशी तिची स्थिती आहे. हे ऐकल्यानंतर सर्व मंडळी भरावर उठून नगरशेठच्या घराकडे गेली. पण हा आलेला पाहुणा जो विद्यार्थी आहे, विद्यार्थी पाहुणा आहे, तो काय उठला नाही, तो निमुखपणे बसूनच राहिला. काही वेळाने दुसरा गृहस्थ तेवढ्याच घाईघाईने आला आणि त्या विद्यार्थ्याला म्हणू लागला, त्या पाहुण्याला म्हणू लागला, तुम्ही तर अजून इथेच बसलात, स्तब्ध बसून राहिलात. तिकडे ती मुलगी अत्यवस्था आहे, जगेल की मरेल अशी अवस्था आहे. पण मला असे वाटते तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला या गोष्टीची आयडिया नाही, आजच्या आयडिया नाही तुम्हाला. अहो त्या मुलीशी तुमचा साखरपुडा ठरला आहे. मागच्या आठवड्यात तुमचे वडील आले होते ना, ते बोलणी करून गेले आणि त्याच मुलीशी, नगरशेठच्या मुलीशी तुमचा साखरपुडा ठरलेला आहे. मुलगी चांगली शिकलेली आहे, उच्च शिक्षित आहे. आणि हे ऐकल्यानंतर मग त्याला प्रचंड धक्का बसला. ते ताडकन उठून उभे राहिले आणि विचारू लागले, येथे कोठे मोठे हॉस्पिटल आहे का? चांगले डॉक्टर मिळतील का? जलद वाहनाची सोय होईल का? ॲम्ब्युलन्स वगैरे आहे का? या गोष्टीतून काय निघाले असे प्रश्न का विचारले त्याने? जोपर्यंत त्या मुलीचा आणि आपला काही संबंध नाही, असेल कोणीतरी, मला काय त्याचे, अशी त्या विद्यार्थ्याची समजूत होती, तोपर्यंत त्याला शुभाशुभ विधिनिषेध काही नव्हता. पण ती आपली भावी पत्नी आहे असे ममत्व जोडल्याबरोबर त्याचा संबंध चिकटला, त्या मुलीशी संबंध चिकटला. अजून साखरपुडा वगैरे काही झाला नाही, ठरलेला आहे, पण एवढ्या गोष्टीवरनं त्याचं ममत्व जोडलं गेलं
त्या ममत्वाच्या नात्याने तो संबंधाने चिकटला आणि जो अगोदर ज्यावेळेला संबंध माहीत नव्हता त्यावेळेला तो स्तब्ध होता, शांत होता, पण आता मात्र दुःख शोकाच्या आहारी गेला. सांगण्याचं तात्पर्य काय? आपण जग रहाटीप्रमाणे नित्य घडणाऱ्या घटनांशी आपले ममत्व जोडतो, आपलेपणा जोडतो, माझेपणा जोडतो, माझा असं समजतो, मंगल अमंगल ठरवतो आणि दुःखाला प्राप्त होतो. संत, साधू पुरुष, सज्जन महात्मे ते ममत्व मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच आपल्याला दुःखापासून कायमचे दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला कायमस्वरूपी न संपणाऱ्या सुखाची प्राप्ती करून द्यायचा प्रयत्न करतात. व्यावहारिक मंगल अमंगलाच्या बेड्या आपण त्यामध्ये फसलेले आहोत. त्यामधून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, जीवाला खऱ्या मंगलाकडे नेतात. जीवाचं ज्याच्यात कल्याण आहे त्या कल्याणप्रद गोष्टीकडे नेतात. वास्तविक खऱ्या मंगलाचा मंगल सृष्टी नियंता, जगतचालक, सर्वेश्वर आहे. पवित्राणां पवित्रेयो मंगलानांच मंगलम असे विष्णू सहस्त्रनामात म्हटले आहे. ज्यांना माहीत असेल, ज्यांचं पाठ असेल त्यांना ही ओळ लक्षात येईल. स्वतः श्री माऊलींनी देखील म्हटलेलं आहे एका अभंगामध्ये, या विश्वामध्ये जो सृष्टीचा चालक आहे, सृष्टीचा स्वामी आहे, मालक आहे, तोच सर्वार्थाने मंगळ आहे, तोच सर्वार्थाने कल्याण करणार आहे, शुभप्रद आहे. म्हणून त्यांनी एकामध्ये म्हटलेलं आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. प्रत्येक जीवाला हवे असणारे पण कळत नसलेले, प्रत्येक जीवाला तर पाहिजे पण कळत नाही की आपलं खरं सुख कशात आहे, आपलं खरं शुभ कशात आहे, खरं कल्याण कशामध्ये आहे. ते मंगल संतांनी आपल्याला दाखवून दिलं आणि नुसतं दाखवून नाही दिलं तर ते संत त्या मांगल्याचा, त्या कल्याणकारक गोष्टींचा सातत्याने वर्षाव करतात. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, वर्षत सकळ मंगळी. मंगळाचा वर्षाव करण्यासाठी कोणती गोष्ट पाहिजे? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी लागते. ईश्वरनिष्ठ म्हणजे आपण काय पाहिलं, ज्यांची पूर्ण श्रद्धा ईश्वरावर, पूर्ण निष्ठा आहे, थोडक्यात आस्तिक, अशा लोकांची मांदियाळी पाहिजे, अशा सज्जनांचे समुदाय पाहिजे. पण ईश्वरनिष्ठ कोण? कोणाला म्हणायचं ईश्वरनिष्ठ? डोळे झाकले आहेत, जप करतायत हातात माळ घेऊन, पण दुसरीकडे मारतात गप्पा. हातात माळ घेऊन डोळे झाकून जप करतात एकीकडे, पण दुसरीकडे गप्पा मारतात. काय म्हणता? गणपतरावांचा कारखाना विक्रीला निघाला. काय म्हणता? आता पाऊस पाणी होईल का नाही? बसले आहेत आळंदीमध्ये, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, पण मनामध्ये काय चाललेलं आहे? दिवाळी आता जवळ आली आणि माझ्याशिवाय घरातल्या मंडळींना दिवाळीचा फराळ गिळवेल का? लोकांना सांगतात. एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. छत्रपती शिवाजी महाराज पाठवला होता नजराना, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, हे तुमचे श्रीमंतीचे थाट आम्हाला नको आहेत. लोकांना सांगतात असं, पण स्वतः मात्र श्रीमंतांच्या
पुढाऱ्यांच्या मोटारीतून फिरतात. ही काही ईश्वरनिष्ठा नाही. मग काय आहे? हे ढोंग आहे. मग ईश्वरनिष्ठ कोणाला म्हणायचं? बोलण्याची नाही आता देवाविण काही. ईश्वरनिष्ठ कोणाला म्हणायचं ऐकूया आपण. बोलण्याची नाही आता देवाविण काही. काया वाचा मने तुका म्हणे दुजे नेणे. अर्थ सोपा आहे. आता देवाशिवाय काहीच बोलायचं नाही. कायेने वाचेने मनाने मी आता दुसरं काहीच जाणत नाही असा जो असतो त्याला म्हणायचं ईश्वरनिष्ठ. चिंतने चिंतने तद्रूपता असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांताने ईश्वरनिष्ठेने ईश्वरनिष्ठ मंडळी ईश्वराशी एकरूप झालेली असतात. जशी आळी आपल्याला माहीत आहे, भिंगुरटीच्या ध्यासाने भिंगुरटी बनते. आळीला भिंगुरटीचा ध्यास असतो, मग ती भिंगुरटी बनते. त्याला आपल्याला उदाहरण माहीत नसेल, शहरी लोक आपण. दुसरं उदाहरण आहे, द्रोणाचार्यांवरील जबरनिष्ठेने एकलव्य हा धनुर्विद्येत प्रति द्रोणाचार्य बनला. त्याप्रमाणे सर्वेश्वर भक्त जो असतो, ईश्वराशी एकरूप झालेला असतो, जो भक्त तो मुळातच ईश्वर असतो. म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे, हरी तैसे हरीचे दास. हरी तैसे हरीचे दास या वचनानुसार दया, उदारत्व, निर्मलत्व हे जे भगवंताचे गुणधर्म आहेत, आणखीन हे देखील गुण आहेत, पण हे महत्त्वाचे गुण आहेत. हे सर्व गुणधर्म त्याच्या दासात अवतरलेले असतात, संतांमध्ये आलेले असतात, ईश्वरनिष्ठांमध्ये आलेले असतात. देवाचे गुणधर्म संतांमध्ये उतरलेले असतात. सकळ मंगळाचा वर्षाव करण्यासाठी अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी पाहिजे, समुदाय पाहिजे. एका दोघाचे ते काम नाही. मांदियाळी शब्द किती महत्त्वाचा आहे बघा. एका दोघाचे काम नाही. प्रचंड कार्याचा प्रचंड डोंगर उचलण्यासाठी मांदियाळीच लागते. आणि ती सुद्धा कशी पाहिजे? कार्यक्षम, कणखर, तळमळीच्या कार्यकर्त्यांची पाहिजे. अशी लोक एकत्र आली पाहिजे. नाहीतर आजकालच्या काळामध्ये संधी साधू, कामचुकार, इंग्रजी बोलायचं झालं तर डबल रोल, बाजार बोंग्यांचा काही उपयोग नसतो. अशा लोकांची मांदियाळी काही उपयोगाची नाही. असे सर्व एकत्र येऊन काही फायदा नाही. या मांदियाळीला किती महत्त्व आहे बघा. प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वतः ते परमेश्वराचा अवतार होते, परमेश्वरच होते, पण तरीसुद्धा त्यांना हनुमंत, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत इत्यादी बलवान वानरसेना जमवावी लागली. भगवान श्रीकृष्णांना जसे रामचंद्र तसं कृष्णाला पण कृष्णचंद्र म्हणतात. या कृष्णचंद्रांना दुबळ्या गोपाळ गळ्यांना मिळवावे लागले, म्हणजे एकत्र करायला लागले. आणि त्यांना बलवान तगडे बनवण्यासाठी, नाहीतर ते कसे होते, सर्व गोपाळ उद्बत्ती छाप होते, शरीराने अंगकांतीने एकदम किरकिरीत होते. पण या गोपाळांना का मिळवलं, एकत्र का केलं? त्यांना बलवान आणि तगडे बनवण्यासाठी चोरून का होईना दूध, दही, तूप, लोणी भगवंताला चारावे लागले. हुतुतू, आट्यापाट्या, चेंडूफळी खरा हा शब्द आहे, पण आपण इंग्रज गळलेले आहोत.
म्हणून आपण क्रिकेट म्हणतो. मराठी शब्द काय? चेंडूफळी. हे व्यायाम देणारे खेळ शिकवावे लागले भगवंताला. या गोपाळांना खेळ शिकवावे लागले. राजा छत्रपती स्वयं तेजस्वी सूर्याचाच अवतार होता, तरीसुद्धा तानाजी मालुसरे, येसुजी कंक, नेताजी पालकर इत्यादी रणवीरांची मावळी सेना त्यांना संघटित करावी लागली. आपले पंतप्रधानसुद्धा मुत्सद्दी आहेतच, पण तरी देखील एकट्याचे काम नाही, त्यांनाही मंत्रिमंडळ हवेच असते. सारांश काय? विशेषत्वाने केल्या जाणाऱ्या कार्याच्या पूर्ततेसाठी जोडीदार लागतात आणि मग सकळ मंगळाचा वर्षाव करणाऱ्या जगाचा उद्धार करण्यासाठी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्याच्या पूर्ततेसाठी माऊलींनीसुद्धा पंढरपूरच्या वाळवंटात संघटना निर्माण केली, संघटनेचा खेळ उभारला, वैष्णवांची मांदी मिळवली, म्हणजे ईश्वरनिष्ठांची मांदी मिळवली. आता आपण जर त्या मांदियाळीचा विचार केला तर त्या मांदियाळीमध्ये भल्या मोठ्या संतांची यादी आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये सर्व श्री नामदेवराय, श्री निवृत्तीनाथ, त्यानंतर सोपानदेव, गोरोबा काका, विसोबा केचर, सेना नावी, नरई सोनार, कबीरदास चांगदेव, सच्चिदानंद बाबा, रामदास स्वामी अशी अनेक नावं घेता येतील. या पुरुषांमध्ये, संत सज्जनांमध्ये महिलांची संख्यासुद्धा कमी नाही. मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, मीराबाई, कानोपात्रा, सोयराबाई, बहिणाबाई अशी अनेक नावं आहेत. त्याचप्रमाणे सर्व संत महाराजमध्ये एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय, शेख मोहम्मद, तुलसीदास, सईदास, नरसिंह मेहता, किती नावं घ्यायची. पण ही यादी आपल्याला काय सांगते? नागपूर, खानदेश, नाशिक, पुणे, नगर, मराठवाडा, सातारा असा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा या संतांची जन्म घेतली. मराठा, कसाई, ब्राह्मण, चांभार सर्व थरातील, सर्व घटकातील लोक या यादीमध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये सोनार आहेत, सुतार आहेत, तेली आहेत, न्हावी आहेत, महार देखील आहेत. आपण थोडा विचार केला तर यांनी शास्त्राचं अध्ययन केलं नाही, कुठल्या पाठशाळेमध्ये शिक्षण घेतलं नाही, यांना मोटार, रेल्वे आदी करून प्रवासाची काही सोय नव्हती त्या काळामध्ये. पोस्ट ऑफिस, वर्तमानपत्र किंवा अलीकडे आपल्याला माहिती आहे की दूरदर्शन वगैरे प्रचाराची साधने नव्हती. पण तरीसुद्धा या सर्व संत मांदियाळीने कशाची अपेक्षा न करता एकच काम केलं, हेची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. भगवंताचं बीज सर्व लोकांच्या मनात पेरण्याचं काम केलं आणि या ध्येयाने त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही, कारण ते ईश्वरनिष्ठ होते. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या एकनिष्ठेमध्ये राहून आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे या सुखा समाधानाने हे शेकडो ईश्वरनिष्ठ दरवर्षी आषाढी कार्तिकीला
पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्र येत असतात. ही मांदियाळी एकत्र येते, सभा संमेलने भरवीत असतात. मोकळ्या मनाने खेळीमेळीच्या वातावरणात सुखासमाधानाने परस्परांमध्ये चर्चा करतात, एकमेकांमध्ये गोष्टी करतात. कुठल्या गप्पा गोष्टी? संसाराच्या नाही, प्रपंचाच्या नाही, तर परमार्थाच्या. आपण वसायदानामध्ये शिकलो, माऊली म्हणाली, कळांची व्यंकटी सावी, त्यांची सत्कर्माकडे प्रवृत्ती व्हावी. सर्व प्राणीमात्रांची परस्परांमध्ये जीवाची मैत्री व्हावी, जीवाभावापासून मैत्री व्हावी. दुरिताचे तिमिर जावे, स्वधर्म सूर्याकडून विश्व ढवळून निघावे. प्रत्येकाची सदिच्छा फलद्रूप व्हावी. समाज सदाचार संपन्न व्हावा. मायभूमी नीतिवान व्हावी. सर्वांना श्रमाची सवय लागावी. सारी राहणी आणि उच्च विचारसरणी सर्वत्र नांदावी. याचसाठी सारी मांदियाळी एकत्र आली होती आणि झटत होती. समाजाने वाळीत टाकलेल्या, नीट लक्षपूर्वक आपण ऐकूया काय म्हणतात इकडे. समाजाने वाळीत टाकलेल्या, कोणाची कसली सहानुभूती नसलेल्या, धन दौलत मान मान्यता काही जवळ नसलेल्या, आजकालच्या भाषेत बोलायचे झाले तर पुरतेपणी म्हणजे पूर्णपणे कायद्याच्या चौकटीमध्ये देखील न बसलेल्या एका 15 ते 18 वर्षाच्या तरुण तडफदार बालकाचे हे उद्गार आहे, म्हणजे माऊलीचे उद्गार आहे. आणि यात माऊलीने आपण पाहिलं भागवत धर्माचा पाया रचला, अर्थात याचं नेतृत्व केलं. ईश्वर निष्ठांची मांदियाळी जमवली आणि त्याचं नेतृत्व केलं. अशी ही सर्व मंडळी सर्वांना भेटत, अशी भगवंताच्या चरणी अर्थात आपल्या गुरुरायांच्या चरणी माऊली प्रार्थना करते. अनवरत भूमंडळी भेटतो होता, याबद्दलचं विवेचन आहे ते आपण पुढच्या वाद करू.